कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. सुशिक्षित सुसंस्कृत असतो अशातला काय भाग नाही, पण सुसंस्कृत आणि सुशिक्षित आणि विजन असलेला तिथं जायला पाहिजे. तर ह्या गोष्टी सगळ्या शक्य आहेत. त्याच्यामध्ये लिटरली प्लास्टिकच्या पिशव्या, मी दुधाच्या सिरीन असायची, इंजेक्शन टाकलेले असायचे, कोंबड्यांच्या पिसं असायची. चिपळूणचा 20 ते 25% भाग फक्त हा 5 मीटर वरती आहे. उर्वरित सगळा हा 9 मीटर पासून 10 मीटर पर्यंत. महाराष्ट्रातल्या 16 ते 17 शहरांची ही समस्या आहे, पण त्यातलं प्रामुख्याने चिपळूणची जास्त आहे. त्याच्या खालोखाल कोल्हापूर आहे, कराड, सांगली. नमस्कार, माझं कोकणच्या गप्पा टप्पा ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण चिपळूणच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात काही मुलाखती सुरू केल्या. या मुलाखतींमध्ये अनेक उमेदवार आले, त्यांनी त्यांची स्वप्न सांगितली आणि त्यांचं विजन सांगितलं. अर्थात त्यांना मतं हवी आहेत म्हणून ते सगळं सांगतात आणि मतदारांसमोर त्यांचं स्वप्न मांडतात. मतदारांनी ते स्वप्न कशा प्रकारे घ्यायचं आणि हे त्यांनी कसं प्रकारे पूर्ण करायचं हे त्यांच्यावर आहे. मात्र चिपळूणची सध्या स्थिती काय, अनेक वर्षापासून चिपळूण कोणत्या स्टेजपर्यंत आलेला आहे, याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी वेगवेगळ्या संस्थांमधून काही पदाधिकारी आपल्यासोबत येत असतात. आज आपल्या बरोबर आहेत क्रीडाईचे जॉईंट सेक्रेटरी राजेश वाजे, जे अनेक संस्थांमधून त्यांनी कामं केलेली आहेत. चिपळूण बचाव समितीमधून काम केलेलं आहे, वेगवेगळ्या संस्थांमधून ते सध्याही कार्यरत आहेत. शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक विभागात ते काम करतात. वाजे साहेब, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. या निवडणुकीचा सगळा हा चिपळूणमध्ये राजकारणाचं जे काय चालू आहे त्याच्यामध्ये उमेदवार निवडून येतील, ते मतं मागतील, मतं मागण्यासाठी प्रलोभनं देतील, काय हवं असेल ते त्यांना सांगतील आणि मग मतदार त्यांना निवडून देतील. निवडून आल्यानंतर ते नगरपालिकेत जातात आणि मग राजकारण सुरू होतं आणि मग त्यांचं समीकरणामध्ये ते व्यस्त होतात. सामान्य माणसाला, चिपळूणकरांना या उमेदवारांकडनं किंवा एकंदरीतच शासनाकडनं काय पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? सर्वप्रथम मी चिपळूण नगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या सगळ्या नागरिकांचे, मतदारांच्या अभिनंदन करतो आणि उमेदवारांचे सुद्धा. कारण असं आहे की मध्यंतरी जे प्रलंबित राहिलेल्या निवडणुका ह्या थांबल्या होत्या आणि आज पुन्हा त्या सुरू झाल्यात. तर हे खरं लोकशाहीचे एक विजय म्हणा. कारण स्थानिक स्वराज्य संस्था असतात, ह्या बळकटी जे होतात तेव्हा तो राज्य होतो आणि देश होतो. त्यामुळे हे जे मध्ये स्थगित झालेल्या गोष्टी आज सुरू होत आहेत, तर ह्याच्यामुळे मूलभूत सुविधा ज्या काय असतात स्थानिक पातळीवरती, त्या काम करण्यासाठी चांगली संधी मिळत असते. आता प्रश्न राहिला चिपळूणचा, तर हे बघा, जे आहे ते वास्तव समोर आहे. ग्लास अर्धा भरलेला आहे आणि तो उर्वरित कसा भरायचा हे आता ठरवायचं. बरोबर आहे. त्यामुळे असं म्हणता येणार नाही की काहीच झालं नाहीये. तुम्ही जर मागचा इतिहास आपला बघितलं, दुर्दैवाने 2021चा महापूर, प्रचंड नुकसान आपलं झालं, प्रचंड नुकसान. त्या नुकसानाला तुम्ही हिशोबच करू शकता. बरोबर. शासकीय आकडा 2,500 कोटीचा होता, पण माझं म्हणणं आहे किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त नुकसान झालं. त्यातून हे शहर उठतंय. त्या महापुरामध्ये मूलभूत सुविधावरती एवढं नुकसान झालं, अपरिमित नुकसान झालं. रस्ते, तुमचे गटर असतील, सांस्कृतिक केंद्रासारखं एक मोठं केंद्र हे, तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर आपण मात्र उभारी घ्यायची प्रयत्न केला आणि झालाय, तो होतोय बऱ्यापैकी. मी असं म्हणून म्हटलं की अर्धा ग्लास भरलेला आहे. बरोबर. तर ह्याचं श्रेय अर्थातच जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार साहेब असतील किंवा पालकमंत्री असतील, प्रयत्न करतायत. पण इथपर्यंत थांबून जमणार आहे का आपल्याला? आपण जो मागचा बॅकलॉग जर भरून काढायचं तर खूप मोठं काम करण्याची गरज आहे. आणि मग जर आता ह्या अशा निवडणुका होत आहेत आणि ह्यातून मग जेव्हा एखादी कमिटी येते, एक बॉडी येते, एक ट्रस्टी म्हणून तिथे येतात, तर त्या कामाला आणखीन वेग मिळेल. आणि म्हणून माझी अशी अपेक्षा आहे की शहराचं नियोजन हे अतिशय चांगल्या पद्धतीने होणार आहे. म्हणजे नियोजितबद्ध नियोजन आणि विकास हा फार महत्वाचा भाग आहे. बरोबर. आता होतं कसं, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करताना किंवा ज्या विविध समस्या आहेत त्या अशा असतात की तुम्हाला मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी, आरोग्य, शैक्षणिक, ह्या प्रामुख्याने गोष्टी बघाव्या लागतात. मी असं म्हणेन की जर रत्नागिरी जिल्ह्याचा तुम्ही विचार केलात तर चिपळूण आपण भाग्यवान आहोत. कारण एखादं शहर जर वसवायचं आणि त्याला मोठं करायचं आहे तर त्याला मूलभूत ज्या गरजा असतात, नैसर्गिक जे मिळणारे स्तोत्र आहेत ते गरजेचे असतात. बरोबर. ते म्हणजे काय, पाणी आणि ऍक्सेस, अप्रोच. निसर्गाने, परमेश्वराने आपल्याला भरभरून दिलेलं आहे. वाशिष्ठी ही आपली काय म्हणावं, आपलं जीवनवाहिनी आहे.
तिकडून शिव नदी आहे. हम्म. शिव नदी आणि वाशिष्ठीच्या संगमावरती आपण चिपळूण शहर बसलोय. आपल्याकडे भाग्यवान कोण नाही. बरोबर. तुम्ही जर सगळ्या बाकीच्या तालुक्यातल्या शहरांचा विचार केला, तालुक्यांचा विचार केला, तर पाणी आणि ह्या दोन गोष्टी सगळ्यांनाच आहेत अशा नाही. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे मुंबई गोवा हायवे, नॅशनल हायवे जो अप्रोच होतोय त्याचा एक आपल्याला बेनिफिट मिळतो. हम्म. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे पनवेलपासून तुम्ही सुरू केलं आणि गोव्यापर्यंत गेलं, एक ठराविक शहर आहेत की जी हायवे लगत ऑन द हायवे आहे. ऑन द हायवे. हम्म. बरोबर आहे. हम्म. तर मग ह्याचाही बेनिफिट आपल्याला मिळतोय. हम्म. मग जे निसर्गाने दिलेलं आहे ना हम्म. त्याचा उपयोग आपण चांगला करून घेतला पाहिजे पाहिजे. बरोबर. आणि त्याच्याकरता नियोजितबद्ध विकास होणं गरजेचं आहे. हम्म. आता एक लक्षात घ्या की चिपळूणची वाढणारी लोकसंख्या याचा विचार करणं गरजेचं आहे. रस्ते मोठे होणं, मी मगाशी म्हटलं की रस्ते हा पहिला मुद्दा आहे. हम्म. बहादूरशाही नाक्यापासून चिंचा नाक्यापासून पर्यंत, चिंचा नाक्या ते आपल्या पॉवर हाऊस हम्म. तिथे स्कोप आहे. हम्म. 15 मीटरचा वाढवण्याला. रस्ता, हा 2 म्हणजे तुमचं 2 पदरी 4 पदरी रस्ता स्कोप आहे. हम्म. तो होणं फार गरजेचं आहे. हम्म. अंतर्गत बाजारपेठेमध्ये सुद्धा स्कोप आहे. हम्म. मध्यंतरी नगरपालिकेने काही वर्षापूर्वी घेतलं होतं. हो, मनोहर. बरोबर ना. हा, बरोबर. पण नंतर काय झालं तर काय झालं नाही. राजकारण झालंय. हा, ते हे होऊ नये. हम्म. रस्ते मोठे होणं गरजेचं आहे. बरोबर. हे स्कोप आहे. तुम्ही जर, मी परत परत सांगतो, तुम्ही खालच्या तळ कोकणात गेलात आणि जी बाकीची शहरं आहेत, तुम्ही कुठल्याही शहरामध्ये तुम्ही अगदी मालवण असू दे, कुडाळ असू दे, रस्त्यांना एक मर्यादा आहे. हम्म. परिस्थिती कोकणाची तशी, भौगोलिक परिस्थिती तशी हो, आहे ना. हो. आपण त्याला थोडेसे अपवादक ठरतो, मग त्याचा फायदा नको का घ्यायला आपल्याला. एन्करेजमेंट चाललंय ते हलवायला पाहिजे, उठवायला पाहिजे. तसं त्याची निधीची तरतूद केली पाहिजे. हम्म. कारण रस्ता हा ना ही विकासाची धमनी आहे. हम्म. ती जर अडखळली ना तर तुमचा विकास थांबणार. तुम्ही काही वाटेल ते आणखीन हे करा, हम्म. पण जोपर्यंत रस्ते होत नाहीत तेव्हा ह्या अशा पद्धतीत रस्ते व्हायला पाहिजेत. तुम्हाला माहितीये का, ईपी म्हणजे डीपी आणि ईपी हे बरेच वर्ष प्रलंबित होतं. हम्म. आम्ही त्याचा पाठपुरावा केला, हम्म. आमदार साहेबांकडे गेला, पालकमंत्री महोदयांकडे गेला आणि तो मंजूर झाला. आता मंजूर झाल्यानंतर एक तर 20 वर्षांत तो एकदा तुमचा सँक्शन होतो. हम्म. 20 वर्षाचा कार्यकाल तुम्हाला असतो की तो डीपी आणि ईपी मधले जे सँक्शन रोड्स आहेत हम्म. ते तुम्हाला करायला पाहिजे. हम्म. आज जर तुम्ही बघितलं तर मार्कंडीतला मागचा भाग हा अनएक्सपोज आहे, हम्म. कारण तिथे रस्तेच गेलेले नाहीत. अनेक शहरातले तसे अनेक बरेचसे भाग असे ठिकाणी आहेत. आहेत ना. म्हणजे जेव्हा आपण चिपळूण शहरातला ड्रोनने काढलेला फोटो बघतो एक्झॅक्टली. तेव्हा त्याला मेन रोड मधल्या सगळ्या वस्त्या दिसतात हा. आणि त्याच्या पाठीमागे शिक्षेची सगळं मोकळं दिसतं. ह्याला कारण काय? जर तुमचे ईपी डीपी मधले रस्ते मंजूर झाले, TP झाले, तर तुम्ही ते रस्ते पहिले करा. नुसते रस्ते करू नका. रस्ते, गटर आणि पाण्याची पहिली व्यवस्था करा. बघा वस्ती हे होईल की नाही. बेसिक रिक्वायर. हा, आज कंजेस्शन जो झालं ना काही ठराविक भागात, बघा तुम्ही एवढं कंजेक्शन झालेलं आहे त्याच्यामध्ये की लोकांना राहताना दाटीवाटी राहायला होतं. ह्याचा ताण यंत्रणेवर पडतो ना. बरोबर. पाणी व्यवस्था तुम्हाला द्यायला त्याच्यावर ताण पडतो. रस्त्यांवरती घडणार. आज बघा प्रत्येकाच कोण किती गरीब असतो ते त्याच्यात 2 व्हीलर असते, हो. मध्यमवर्गीय असलं की 4 व्हीलर असते. हम्म. तुमचे रस्ते आहेत 2 मीटरचे 3 मीटरचे, पार्किंगची व्यवस्था अडचण झाली. बरोबर आहे. तर तुमचं शहर आहे तो विस्तारला पाहिजे, जे स्कोप आहे ते. म्हणून पहिले रस्ते घ्यायला पाहिजे, तो टार्गेट आधी ठेवलं पाहिजे. हम्म. उद्या येणाऱ्या कमिटीने पहिले रस्त्यांवरती भर ठेवला. आणि तिथं वस्ती आहे की नाही हे बघू नका. तुम्ही डीपी मध्ये मंजूर झाल्या शासनाच्या दरबारी जाऊन ते सँक्शन झालेले जे आहेत, तुम्हाला सँक्शनची काही गरज नाही. आता तुम्हाला फक्त खर्च टाकायचे. सगळ्या त्यातल्या ज्या काय फॉर्मॅलिटीज पूर्ण झालेल्या आहेत. बरोबर. संबंधित जमीन मालकांना जवळ एमओयू करा, त्यांना समजून सांगा मोबदला कसा द्यायचा हे शेवटी स्थानिक स्वराज्य संस्था ह्यांना अधिकार आहे तो. बरोबर. पण हे सुटले पाहिजेत. म्हणजे रस्ता. दुसरा पाण्याचा विषय फार गंभीर आहे. हम्म. आज मी बरेच वर्ष आपण ऐकतो ते ग्रॅव्हिटीचं पाणी येतंय, हम्म. येईल सुद्धा. आम्ही सकारात्मक होतो त्या गोष्टीत. पण आल्यानंतर पुढचं काय, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं होणार आहे हम्म. हा एक महत्वाचा भाग. हम्म. डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर आज आमची एक पारंपरिक पद्धत आहे. हम्म. म्हणजे ती गटर आहेत ना, ती नुसतं तुमचं सिवेज वॉटर नेण्यासाठी नाही, त्याच्यामधून पाण्याची पाणी हा त्याच्यासाठीच असतं असं काहीतरी बऱ्याच जणांचा समज आहे. हम्म. हे चुकीचं आहे. आपण जर स्वच्छतेकडे जातोय, आरोग्याचा विचार करतोय, तुम्ही बघा बरेचसे गटरमध्ये तुम्हाला ते काळे HDFC पाईप दिसतील. हम्म. आणि दुर्दैवाने काय होतं की जेव्हा ते लिकेज होतात ना, म्हणजे ठीक आहे, जोपर्यंत लिकेज नव्हतं, पण लिकेज झाल्यानंतर गटरातलं पाणी आतमध्ये जातं, कारण ते वॅकंट होतं, हवा. काय तुमचं 24 तास पाणी नसतं. मग आरोग्याचं तुमचं झालं, त्याला एक वेगळा सर्व्हिस स्पीस ठेवली पाहिजे. म्हणजे असं दुसरं एक नमूद करावं असं वाटेल, हे जे पाण्याचे पाईपलाईन आहेत हा. हे ज्या रस्त्याच्या खालून आलेले आहेत हा. तिथे लिकेज झाला तर तो चांगला झालेला रस्ता फोडावा लागतो. तसंच आहे ना. आतापर्यंत हे बघा, आम्ही लहान असल्यापासून हे पण शहर बघतोय की नगरपालिकेने चांगलं चकाचक रस्ता केला की मागणं टेलिफोनवाले यायचे. हो. ते काय माहिती त्यांचं दोघांचं काय वाद होतो. यांनी रस्ता केला की दुसऱ्या दिवशी टेलिफोन. आता ते ठीक आहे मोबाईल टॉवर झाले, पण पाण्याचा विषय तसाच ना. चिंचनाक्यात काय होतं सांगा मला. हम्म. एवढा मोठा 3 बाय 3 मीटरचा मारायला लागतो. हम्म. याच्याकरता एक मगाशी म्हटलं की नियोजनबद्ध विकास असला पाहिजे. रस्ता करतानाच त्याला एक सर्व्हिस लाईन असली पाहिजे हम्म. आणि मग त्या ह्या गोष्टी होतील. बरोबर.
अन्यथा तुम्ही रस्ते बांधणार आणि तेहून तोडणार. उद्या कॉन्क्रिटिंगचे रस्ते होणार आहेत असं नियोजन आहे. असं आम्ही जेव्हा वारंवार सीओ साहेबांना भेटतो तर त्यांचं म्हणणं आहे की कॉन्क्रिटिंगचं आपण प्रस्ताव केला आहे. आज डांबरीचं ठीक आहे, कॉन्क्रिटिंगचे रस्ते तुम्ही तोडल्यानंतर नुकसान किती त्याचं आहे. मग त्याकरता नियोजनबद्ध असं आहे की एक लाईन असेल, जसं आता हायवेला कसं आहे की गटरच्या बाजूला त्यांनी 2 मीटर सर्व्हिस ठेवलंय. ठीक आहे, त्याच्यावरती आता इन्क्रुमेंट झालंय, घरं बांधतात, हा विषय वेगळा, पण प्रोव्हिजन आहे ना, तशी प्रोव्हिजन शहरामध्ये होणं गरजेचं आहे. बरोबर. आणि आरोग्याशी संबंधित तिसरा महत्वाचा विषय आहे की बंदिस्त गटर होणं गरजेचं आहे. अंडरग्राऊंड आता मध्यंतरी मी पेपर आम्ही वाचलं होतं की ते असं होणार नाही, शक्य होणार नाही, चिपळूण सी लेवलच्या एवढं आहे. फार हे चुकीचं आहे. हे कुठल्या तत्वज्ञानाने आणि तंत्रज्ञानाने सांगितलं मला काही कळत नाहीये. चिपळूण सरासरी 5 मीटर मिनिममचं म्हणतोय तुम्हाला, समुद्र सपाटीपासून 5 मीटर उंचीवरती आहे आणि वरचा भाग तुम्ही जाल म्हणजे बाजूशेंद्र तो 10 मीटर पर्यंत आहे. मग एक लक्षात घ्या आता महेंद्रजी की 5 मीटर म्हणजे काय कमी नव्हे. जगातली अशी चांगली उदाहरणं आहे तुम्हाला देतो मी. नेदरलँड सारखं, डेन्मार्क, इस्रायल, चायना, US ह्यातली काही शहरं ही समुद्र सपाटीपासून 30-30, 40-40 मीटर खाली आहेत. बर. बाकी सगळं सोडून ना. नेदरलँड मधलं असं एक चांगलं उदाहरण आहे की तिथली लोकसंख्या जी आहे त्याच्या 23% ही लो लाईन मध्ये म्हणजे बिलो सी लेवल 7 मीटर. बर. समुद्र सपाटीपासून 7 मीटर खाली राहतात. आज नव्हे, शेकडो वर्षापूर्वीपासून. मग त्यांनी व्यवस्था कशी चालवली हो? तर त्यांनी असं केलं की त्याला बंधारे आपण म्हणतो, म्हणजे काय होतं की जिथून तुमचं खाडीचं पाणी आतमध्ये तिथं त्यांनी मोठमोठे बंधारे बांधले, पूर्वीपासून बांधलेले, आज नव्हे. आणि मग ते पाणी उचलून बाहेर टाकण्याची व्यवस्था त्यांनी त्यावेळेला विंड मिल्सनी केलं होतं. म्हणजे जेव्हा तुमच्या ह्याचा शोध नव्हता क्रूड ऑइल किंवा इलेक्ट्रिसिटीचं, त्यांनी विंड मिलने ते पाणी बाहेर टाकण्याची व्यवस्था केली होती. मग ते तंत्रज्ञान आम्ही का वापरू शकत नाही आजच्या इतक्या वर्षानंतर? इतक्या वर्षांतर का वापरू शकत नाही? काय ते कारण सांगितलं तर की 5 मीटर वरती असल्यामुळे 5 मीटर तुम्हाला म्हणजे भूगर्भातले ते किंवा अंडरग्राऊंड गटर करता येणार नाही. हे चुकीचं आहे, पूर्ण चुकीचं आहे. ज्यांनी कुणी सर्वे केला तर एक तर त्याला त्यातलं ज्ञान नसेल किंवा काय मला माहित नाही, पण ते होणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला सांगतो, आधी मुंबईचं घ्यावं. ब्रिटिशांनी त्या 100-200 वर्षापूर्वी तुम्ही साऊथ बॉम्बेत गेलात तर तुम्हाला गटर कळतात का खालची? अंडरग्राऊंड कधी अडचण आली का त्याची? हाय टाईडच्या वेळेला तुम्हाला सिस्टीम ऑपरेट करता येते ना, सगळं करता येतं. ते होणं गरजेचं आहे. बरं, चिपळूण किती आहे? आपण ह्या परवाच्या ब्ल्यू लाईन आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कंट्रोल लेवल आपल्याकडे सगळे आलेले आहेत ऑटोमॅटिकली. नगरपालिकेला वेगळं करायची काही गरजच नाहीये. चिपळूणचा 20 ते 25% भाग फक्त हा 5 मीटर वरती आहे. उर्वरित सगळा हा 9 मीटर पासून 10 मीटर पर्यंत आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, गोळकोटचा काही भाग, चिंचनाक्यातला काही भाग हा त्यांच्याविषयी लो लाईन. पण तुम्ही पाग्यावर गेलात तर सगळंच वर आहे. मग तुम्हाला तिथं ऑपरेट करायला अडचण काय होते? भविष्यातलं चिपळूण शहराचं बघा, सेंट्रल प्लेस आहे. आम्ही इतिहास सांगतो की चिपळूण हे एक राजधानी आहे, सांस्कृतिक ऐतिहासिक पुरातन महाराजांचं इथं पदस्पर्शन झालेलं आहे. कारण त्यांनी सुद्धा करताना त्यांनी विचार करून पूर्वकच इथे त्यांनी त्यांचं बस्तान केलं असेल ना, की बाबा हे शहर किंवा हे काम महत्वाचं आहे म्हणून. मग असं असताना आज आम्ही नकारात्मक भूमिकेने का बघावं? मी तुम्हाला ठामपणे सांगतो, मग येणाऱ्या बॉडीने सगळं राजकारण बाजूला ठेवा. आता बघा, इलेक्शन होईपर्यंत तुम्ही हेवे देवे काढणार आहात. बरोबर. निवडणूक आल्यानंतर तुम्ही सगळ्यांचे असता. वॉर्डमध्ये हे तर लोकशाहीचं तो पत्तेच आहे ते. बरोबर. अशा वेळेला एक विचार करा की माझं शहर कसं होईल, त्याकरता ह्या गोष्टी करा. मला पूर्ण खात्री आहे की ह्यातून आपल्याला यश येऊ शकतं. तर बंदिस्त अंडरग्राऊंड गटर्स ही फार गरजेचं आहे. आज दुसरी आणखी चिंताजनक बाब अशी, आम्ही फिरत असो शहरामध्ये, लोकांच्या शौचालयातलं सेप्टिक टँक नसताना डायरेक्ट गटरमध्ये सोडलेले आहेत. हो, फारच गंभीर. एवढं गंभीर विषय, ज्याच्यातून तुम्हाला हे वेगवेगळे जे रोग होत आहेत, दूषित पाणी, ते तुमच्या बाहेरच आहेत. हा, ते तुम्हीच करताय ना. त्याच्यावर बंद नाही. आमच्याकडे सिवेज लाईन नाहीये. तुम्हाला मुंबईतलं माहिती आहे का? मुंबईमध्ये सिवेज लाईन आहे, बरोबर आहे, ब्रिटिशांनी तेव्हा केलेली. तिकडे डायरेक्ट सोडलं तर जमतं हो, तिकडे प्रोसेस होते ना, त्याला इन्फ्लुएन्स ट्रीटमेंट होते आणि मग नंतर पाणी खाडीत सोडलं जातं. आम्ही भाग्यवान की आमच्या पण तिथे खाडी आहे, पण हे सगळं बंद व्हायला पाहिजे. ही जागरूकता लोकांमध्ये पण यायला पाहिजे. एक अकेला क्या करेगा? नुसती एक नगरपालिका काय करणार? पण नागरिकांची पण ती जबाबदारी आहे की तुम्ही डायरेक्ट सोडतायच कसं? सेप्टिक टँक ते ऑपरेट व्हायला पाहिजे. आपल्याकडे स्ट्रॉंग वॉटरची व्यवस्था नाहीये. जवळ 3-3.5 मीटर पाऊस पडला ह्या वर्षी तर बघितलं तुम्ही. पाणी तुंबतं, आपण म्हणतो आईस फॅक्टरी समोर पाणी तुंबतं, ते असं सुटणार नाही. त्याला स्ट्रॉंग वॉटर व्यवस्था जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ह्या विषय सुटणार नाही. माझं येणारं म्हणणं आहे की तुम्ही कुठलं तज्ज्ञ जो असे त्यातले मोठमोठे काम केलेली माणसं आहेत, आर्किटेक्ट आहेत की जे टाउन प्लॅनिंग मध्ये खूप एक्सपर्ट आहेत, खूप अनुभव आहे, त्यांच्याजवळ चर्चा करा, बसा. त्यातून सगळे मार्ग सुटण्यातले आहेत, एवढी इच्छा आहे.
दुसरा प्रश्न महत्वाचा तो पार्किंगचा विषय. चिपळूणला जुन्या स्टेशनच्या समोरची जी भाजी मंडई आहे, आता म्हणतात त्याला भाजी मंडई, आपण 100 किलो भाजी मंडई म्हणूया. महेंद्रजी तिथे एवढं स्कोप आहे काम करायला की कोणाचा जर त्याने अभिप्राय घेतला तर तिथे बहुमजली इमारत उभी करा, अगदी बरोबर. खाली पूर्ण पार्किंग करा, फर्स्ट फ्लोअरला मस्त सुंदरपैकी तुम्ही भाजी मार्केट हे करा. मध्येच सांगतो, माझ्यासमोर असा प्रश्न पडतो की ती जागा जर एखाद्या प्रायव्हेट पार्किंगची असती तर त्यांनी तिथे टावर बांधला असता. Exactly तुम्हाला सांगतो, हे नगरपालिका करू शकते. नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था, त्यांना अधिकार आहेत, त्यांना काही प्रत्येक गोष्टी काय तुम्हाला सरकारला विचारायची गरज नाहीये. त्या जागेमध्ये बहुमजली इमारत उभी करा, खाली पार्किंग करा, फर्स्ट फ्लोअरला भाजी मंडई सुरेख, तिसऱ्या सेकंड फ्लोअरला तुम्ही कमर्शियल ठेवा, थर्ड फ्लोअर कमर्शियल ठेवा, त्याच्यावरती पार्किंग ठेवा. तुम्ही म्हणा कसं वरती पार्किंग जाईल. तुम्ही पुण्याला गेल्यानंतर भाजी मंडईची ते तुम्हाला सर्क्युलर जी हे दिसते बघा पार्किंगचे रॅम्प वरपर्यंत पोहोचेल आणि तो संकट स्पेस तेवढी आहे. 2 ऍक्सेस आहेत तुम्हाला, मागच्या साईडचा ऍक्सेस मिळतो, हा ऍक्सेस मिळतो, ती संपूर्ण वरपर्यंत पार्किंग होऊ शकते. आता त्या बाजारातली पार्किंग वरती उभी राहून एवढी क्षमता एंट्री ठेवली तर ऑप्शन ऍडजस्ट होऊ शकतो. आता एवढं टेक्नॉलॉजी झालेली आहे की पूर्वीचं दौलन आर्किटेक्ट सायन्स एवढं वाढलेलं आहे ते तुम्हाला सगळे डिझाईन करून देतील. मग तुम्ही म्हणाल एवढा पैसा नगरपालिकेला सांगा, काय गरज नसते. थोडस तुम्ही विचारपूर्वक करायचं, आजूबाजूला काय चाललंय, बीओटी तत्वावरती जर दिलं आणि ते जर बांधायला नगरपालिकेने घेऊन दिलं, बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर, एखाद्याला सांगायचं हे तुम्ही बांधा, ऑपरेट करा, त्याचे जे पैसे वसूल की परत नगरपालिकेची प्रॉपर्टी जे काय खासगीकरण होऊन त्याला विकली जात नाही, पण सुविधा लोकांना होईल. एक चांगली देखणी इमारत तिथं होऊ शकते. तिथं व्यावसायिक दृष्टिकोन आहे, भाड्यावाल्यांना योग्य ते भाडं मिळालं, वरचं तुम्हाला कमर्शियल मधलं मिळालं, पार्किंग मधले पैसे मिळाले, हे सगळ्या गोष्टी आहेत. आता तसंही चिपळूणमध्ये 50 माणसांचा हॉल शोधायला गेला तर मिळतच नाही, 100 माणसांचा हॉल मिळत नाही. आणि मग माझं म्हणणं आहे की हे करताना तुम्हाला आता तर IT एवढं वाढे झालेलं आहे, तुम्हाला इथनापासून तुम्ही अमेरिकेतल्या कुठल्या घरांनी होऊ शकता, माहिती घेऊ शकता. माझं म्हणणं काही नाही, चिपळूण तुलना करायची असेल की चिपळूणला काय करायचं असेल ना तर तत्सम शहर बघा. म्हणजे आज समजा चिपळूणची लोकसंख्या किती आहे, 90,000 ते 1,00,000. तुझा किती आहे त्याच्यापेक्षा लोकसंख्या तुम्ही जास्त असते, त्यातली त्या क्षमतेची असलेली शहरं बघा आणि करा. मी क्रीडा महाराष्ट्राचं जॉईंट सेक्टर असल्यामुळे त्या माध्यमातून मला महाराष्ट्र जवळ फिरता आला. आमचे कॉन्फरन्स असतात, तर कॉन्फरन्स गेल्यानंतर आमचं महत्वाचा विषय असतो की ब्रँडिंग ऑफ सिटी ब्रँडिंग असतं. म्हणजे त्या शहरात काय चांगलं आहे त्याच्यासाठी आमची तिथली जे आमचे पदाधिकारी असतात ते आम्हाला फिरून जातात. मला आतापर्यंत फिरल्यानंतर मला बारामती शहर फार आवडलं. एक लक्षात तुम्ही आता म्हणाल की बारामती सत्तेचं सगळं आहे म्हणून असं नाहीये. ठीक आहे ना, सत्य आहे म्हणून कदाचित त्यांनी निधी आला, पण तिथं निधी कसा खर्च केला आणि प्रत्येक ती योजना ही सेल्फ सफिशियंट असते, सेल्फ वर्किंग असते. म्हणजे कसं एखादी योजना तयार झाली की त्याला परत निधी येईल न येईल पण ती योजना चालली पाहिजे, अशा पद्धतीचं आहे. माझं म्हणणं आहे की जे येणारी मुलगी काय ट्रस्टी आहे यांनी त्या जम्मू काश्मीरला काय जाण्यापेक्षा ट्रेनिंगला जातात, फिरायला ते जाऊ नका. तुम्ही ह्या शहरांमध्ये जा की जिथे आपल्या लोकसंख्या आहे, त्यांनी डेव्हलपमेंट कशी केली ती बघायला जा, त्याचं इम्प्लिमेंट करा. आम्ही ज्या जेव्हा बारामती 2 वेळा जाण्याचं झालं आणि आता आमचे जे अध्यक्ष आहेत क्रीडा महाराष्ट्राचे ते बारामतीचे जे तावडेस आहेत, तर त्यांनी सुद्धा संपूर्ण आम्ही 2 दिवस संपूर्ण शहर फिरत होतो. बाकी मला राजकारणाशी काय घेण्याचं नाही, पण अजित दादांनी जी शिस्त सकाळी 7 वाजता जे आता तुम्ही तिथला एक स्टँड बघा, स्टँड बघण्यासारखं आहे खरोखर. तुम्ही बघायला सुद्धा जाऊन बघूया. एअरपोर्ट लागेल असं त्याने मागणं, ठीक आहे ना, त्यांनी निधी आणला सत्तेतला. माझं म्हणणं तेवढं नको आम्हाला, मी तेवढं अपेक्षा करत नाही, पण टाइम टू टाइम काम करून घेण्याचं. 7 वाजता ते तिथं जातात, ते नसेल तर त्यांची जी टीम असते नगरसेवक असतात त्यांना एक जबाबदारी दिलेली असते काम करून घेण्याची, अडथळ्यासाठी नव्हे. त्याची काय कॉन्ट्रॅक्टरची अडचण असेल ती सोडवा, पण काम वेळ पाहिजे, क्वालिटी पाहिजे. हे ज्या दिवशी ना त्या दिवशी. आज आमच्याकडे काय झालं माहितीये का, काम होतं आधी तोपर्यंत काय बोलत नाही, काम करू दे त्याला, काम करू दे त्याला, मग त्याला कसं पकडवते आणि मग काम झाल्यानंतर मग करायची तक्रार करायची अजिबात त्याला. आणि मग त्याचं काम एक तर बंद पाडायचं म्हणून ठरवायचं आणि मग त्याची बिलं थांबवायची. माझं म्हणणं कसं हे चुकीचं आहे. तुम्ही स्वच्छ मनाने ते कामच करत नाही. ऍट द डे फर्स्ट ज्या दिवशी तो काम सुरू करतोय ना त्या दिवशी तुम्ही उभे राहा. बरोबर, क्वालिटी चेक करा. आता सगळं आहे तुमच्याकडे. तुम्हाला डांबर चेक करता, तुम्हाला कॉन्क्रीट चेक करता, किती लॅब असतात आपल्याकडे. घरडाची एक लॅब आहे ती तुम्हाला उद्या त्यांच्या जॉईंट व्हेंचर केलं ते घरडामध्ये तर ट्रस्ट आहे. आमच्याजवळ केले, क्रीडाजवळ त्यांनी केलंय.
पॉलिटिक्ससाठी ते तुम्हालाही मदत करू शकता नगरपालिका. पण डे फर्स्ट तुम्ही सुरुवात करा ना. बघा ना, तुमचं स्वतःचं काम सोबत करून बघा, जे आम्ही ग्रामीण भागात करतो साहेब तसं. किंवा काम करू असं आपलं सरपंच हे सगळे उभे असतात आणि काम करून घेतात. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टी चिपळूणला खूप स्कोप आहे, खरोखर खूप स्कोप आहे. नमस्कार, माझं कोकणच्या गप्पा टप्पा ह्या कार्यक्रमामध्ये ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण चिपळूणच्या बेसिक गरजांबद्दल बोलतोय. चिपळूण शहराला काय काय अम्युनिटीज हव्यात त्याच्याबद्दल बोलतोय. चिपळूण शहरामध्ये काय काय हवंय हे बोलतोय. कारण आता आहेत निवडणुका, या निवडणुकीमध्ये उमेदवार येणार, ते निवडले जाणार, त्यांची सत्ता स्थापन होणार आणि सत्ता स्थापन झाल्यानंतर त्यांनी आपल्याला विसरू नये आणि जर आपण त्यांच्या लक्षात राहिलो तर त्यांना कोणकोणती कामं लक्षात राहायला हवीत याच्याबद्दल आपण बोलतोय. आपल्या बरोबर आहेत राजेश वाजे. वाजे साहेब, चिपळूणचं तसं बघायला गेलं तर जे शहरीकरण झालेलं आहे, जो विस्तार झालेला आहे, आपल्याला अभिमान वाटतो आम्ही चिपळूण शहरामध्ये राहतो. पण आत मनातल्या मनात जर विचारलं तर असं वाटतं की यार चिपळूणमध्ये तसं काही नाही आहे. आपल्याला कल्पनेत वाटतं ते जी ब्ल्यू लाईन आहे, रेड लाईन आहे, काय गणित आहे, हे सगळं कसं काय बंधनात अडकलोय आपण. ब्ल्यू लाईन म्हणजे हे पूर रेषा, ही आपल्यासाठी फार अडचणीची ठरलेली आहे. म्हणजे मागील 3 वर्ष जो आपला विकास ज्या गतीने व्हायला हवा होता चिपळूणचा, तो झाला नाही. आता नेमकं काय आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीने ते आखण्यात आलेले आहे सगळं फलाना जे काय असेल ते. पण तुम्हाला मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, त्याच्यावरती आम्ही जो सखोल अभ्यास केलेला आहे, ही पूर्णतः चुकीचे आणि अन्यायकारक आहे. एनजीटीने असा आदेश दिला आणि मग त्यामुळे आम्ही ते आखली, हे सगळं ठीक आहे. पण असा अर्थ त्यातून निघत नाही ना की तुम्ही बांधकामच सगळे बंधन करा. म्हणजे एखाद्या रोग्याला काय रोग झाला किंवा आजार झाला म्हणून तो एखाद्या वैद्याकडे गेला, हात दुखतोय तर त्यामुळे हातच तोडून टाक, हे चुकीचं आहे ना. हा उपाय नाहीये. बरोबर. तुमचा हात काय दुखतो हे वैद्य जर एक्सपर्ट असेल, त्यातला तज्ञ असेल, तो सांगेल बाबा तुझी कुठेतरी एक नस दुखते, ती सरळ करून मोकळं होईल. ह्याच्यावरती 100 उपाय आहे तो, पण त्याकडे पूर्णतः दुर्लक्षित केलेला गेलाय. ते म्हणतात ना अघोरी उपाय, अघोरी उपाय नाहीये. मंत्रीजी, मी मगाशी सांगितलं महाराष्ट्रातल्या फ्लड लाईन आणि डिझास्टर मॅनेजमेंट कमिटीचा अध्यक्ष आहे, क्रीडा महाराष्ट्राच्या. ही समस्या आपल्याकडे असं नव्हे, महाराष्ट्रातल्या 16 ते 17 शहरांची ही समस्या आहे. पण त्यातल्या प्रामुख्याने चिपळूणची जास्त आहे. त्याच्या खालोखाल कोल्हापूर आहे, कराड, सांगली, बदलापूर, आपल्याकडचा राजापूर, नंतर महाड, हे अशी बरीचशी शहर आहेत. पण ह्या सगळ्यांपेक्षा वेगळं काय आहे हे आम्ही सातत्याने शासनाला समजून सांगतोय, पटवून सांगतोय. त्यात वेगळं असं आहे की चिपळूणमध्ये गेल्या 3 वर्षामध्ये जवळजवळ 20 ते 22 लाख क्युबिक मीटर डिसल्टिंग झाले, म्हणजे गाळ काढण्यात आलेली आहे. ही प्रक्रिया कुठे महाराष्ट्रात झालेली नाही. अर्थात ते श्रेय शासनाला जातं. म्हणजे आमचे आमदार साहेब असतील, पालकमंत्री असतील, अजितदादा असतील, यांनी जे केलेले आहे ते नाकारता येणार नाहीये. आणि मग जर 20-22 लाख क्युबिक मीटर जर तुम्ही डिसल्टिंग केलेलं आहे, गाळ काढलेला आहे, नद्यांमध्ये फ्लो वाढलाय, हे आपण 3 वर्षात बघितलं, पूरच आलेलं नाहीये. मग असं असताना अजून ती पूररेषा कशाला हवी? ही पूररेषा निघणीच गरजेचं आहे. कारण ह्याच्यावर बांधकाम सगळं थांबलेलं, सगळं विकास थांबलेला आहे. अहो, ज्याची स्वतःची बिचारी शेती आहे, तो शेती उद्या तिथं घर बांधू शकत नाहीये, स्वतः जमीन मालक आहे. उद्या काही जणांना व्यवहार असतात की बाबा थोडेसे जागा विकले तर मुलाचं शिक्षण असतं, मुलीचं लग्न असतात. हे फार अडचणीत गेलेलं आहे. नुसतं बांधकाम व्यावसायिक अडकलाय अशातला भाग नव्हे, सर्वसामान्यांची सगळ्यांची अडचण झालेली आहे. म्हणजे आज असं झालंय, बिचाराला स्वतःच्या जमिनीमध्ये स्वतःचं घर बांधायचं म्हटलं ना तरी परवानगी नाहीये. आणि चुकून जर समजा अगदी बांधलं तरी त्याच्यावरती कारवाई आणि ह्याच्या सगळ्या गोष्टी येतात. हे अन्यायकारक आहे. हे संपूर्ण रद्द व्हायला पाहिजे. याचा परिणाम खूप चिपळूणवरती झालेला आहे. त्याच्यासाठी बचाव समितीने काम केलं, सगळ्या चिपळूणनी त्याला सहकार्य केलं. तर हा एक आपल्या चिपळूणसाठी मोठा शाप आहे, तो निघणं गरजेचं आहे. शासन दरबार येऊ शकतो. मी म्हटलं ना, अहो लक्षात घ्या, ह्याला आम्ही नुसतं भावनिक म्हणत नाहीये, वी आर टॉकिंग लॉजिकली. आम्ही लॉजिकली तंत्रशुद्ध अगदी त्याला आपण कारण देतोय की का काढली पाहिजे. आम्ही म्हणतो म्हणून नव्हे, तर सेंट्रल वॉटर पॉवर अँड रिसर्च स्टेशन ही केंद्र सरकारची जी संस्था आहे, ज्याच्या सल्ल्याने महाराष्ट्र इरिगेशन डिपार्टमेंट असेल की देशातलं कुठलं इरिगेशन काम करत असतं, त्यांचा अभिप्राय आहे चिपळूण बद्दल की चिपळूणला तुम्ही स्टीलवरती बांधकाम परवानगी द्यायला हरकत नाही.
हे स्पष्ट त्यांचा आदेश आहे, त्यांचा अहवाल आहे. हम्म. आणि हे शासनाला आपण सातत्याने सांगतोय, हम्म. तरी सुद्धा त्याच्यावरती लक्ष का दिलं जात नाही, हे मोठी प्रश्न पडतं. मग ह्या गोष्टीकडे राजकारणापैकी मोठ्या हस्तीचं लक्ष गेलं पाहिजे असं आम्ही सातत्यानं म्हणतोय ना. हम्म. आम्ही त्याबद्दल निवेदन देतोय, आम्ही सगळ्यांना भेटतोय. असं नाही की आम्ही इथं बोलतोय, आपण सगळ्या मुख्यमंत्र्यांपासून उपमुख्यमंत्री असतील, त्या संबंधित खात्याचे मंत्री असतील, सगळ्यांना आपण ह्या गोष्टी सांगतोय. हम्म. आणि मग आमचं म्हणणं महाराष्ट्रात सगळ्यांचं निघायला पाहिजे, पण सुरुवात चिपळूणपासून व्हायला पाहिजे. भलं सगळ्यांचं होते, पण सुरुवात चिपळूणपासून व्हायला. त्याला कारण त्याला सगळ्यांचं भलं कर, सुरुवात माझ्यापासून. नाही, माझ्यापासून त्याला कारण आहेत ना, सबळ कारण आहेत ना साहेब. आम्ही असं अवास्तव काय बोलतच नाही ना. आपण सगळं अहवाल देतोय, हम्म. आणि असं करून सुद्धा हे काय उपाय नाही हो त्याच्यामध्ये. हम्म. आणि मग चुकीचं काम करा लावायची, हे पटत नाही. ह्याच्यातून व्यवसाय थांबले, रोजगार थांबली. आज बघा, वाळू एवढे वर्ष बंद होते, आज नुसती वाळू सुरू झाली, हम्म. तरी बाजारपेठेतून तुम्हाला हलचल दिसते. आहे ना, शेवटी हातावरती पोट असलेली लोक आहेत. हम्म. तिथला तो मजूर असेल, त्याला एक व्यवसाय मिळाला. पण आता अजून बांधकाम जर सुरू झाले तर आणखी वेग नाही काही. हम्म. महाराष्ट्र सरकारला तुम्हाला त्या महसूलच्या माध्यमातून हे जे येतं त्यातून करोड रुपये तुम्हाला मिळत आहेत चिपळूणमधून. आणि मग चिपळूणच्या अशा परिस्थिती येताना त्याच्याबद्दल विचार करणं गरजेचं आहे, असं मी विनंती करतो. नवीन येणाऱ्या कमिटीला माझं सांगणं असं आहे हम्म. की बाबा ह्या विषयावरती तुम्ही तुमचे राजकारण भिन्नता असेल वेगळी, ती बाजूला ठेवा, पण ह्याच्यावरती एकमत करा. शासनाला याच्यावरती निर्णय घ्यावाच लागेल, हम्म. अशी परिस्थिती आपण केली पाहिजे, हम्म. आणि ते होऊ शकतं. मला एक प्रश्न पडतो. पनवेलच्या जवळ उल्वे नावाचं एक शहर आहे, जे आता काही वर्षांपूर्वी इतक्या चांगल्या डेव्हलपमेंट मध्ये वाढलं. मग तिकडे चिपळूण मधली बरीचशी मंडळी राहतात. 1 BHK 2 BHK फ्लॅट त्यांनी घेतलेला आहे, त्याच्या आजूबाजूला चांगले चांगले गार्डन्स आलेले आहेत. मग तिथे टाउन प्लॅनिंग चांगल्या पद्धतीने होतं. आपल्याकडे मानसिकता कमी पडते की राजकारणी कमी पडतात? तर कसं आहे माहितीये काय, कोण कमी पडतंय ह्याच्यावर मी आज काय म्हणणार, पण कमी पडतंय हे मात्र निश्चित आहे. कसं असतं, एखादं शहर वाढताना त्याला नियोजन लागतं. आता उल्वे हा जो भाग आहे ना, हा सिडको अंतर्गत येतो. तिथे एक जी प्राधिकरण आहे, जे प्राधिकरण हे सगळे नियोजन करत असतं. रस्ते, पाणी किंवा सगळ्या शैक्षणिक उपक्रमासाठी असलेल्या जागा, रिझर्वेशन, सगळं ते करत असतं. आपल्याकडे ते नाहीये. म्हणजे नगरपालिकेने ही स्वतःची एक ती काय म्हणतात त्याला यंत्रणा, हा, जी स्वतः एक प्लॅनिंग कमिटी आहे, तर त्यांनी त्यांचं करायचंय. इथे दुसरं प्राधिकरण कुठलं काम करत नाही. म्हणजे मी काय म्हटलं की इथना जाणारा जो प्रतिनिधी आहे, जो नगरसेवक आहे, हा सुशिक्षित असला पाहिजे, बरोबर, याच्याकडे अभ्यास असला पाहिजे, लक्षात आलं, तो सुसंस्कृत असला पाहिजे. सुशिक्षित सुसंस्कृत असतो अशातला काय भाग नाही, पण सुसंस्कृत आणि सुशिक्षित आणि विजन असलेला तिथं जायला पाहिजे. तर ह्या गोष्टी सगळ्या शक्य आहेत. बरोबर. मी मगाशी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे निसर्गाने खरोखर चांगलं दिलेलं आहे. वाशिष्ठी सारखी नदी दिली, शिवनदी सारखी नदी दिली, पाणी दिलंय, चांगल्या पद्धतीचा ऍक्सेस दिलेला आहे. ह्याचं नियोजनबद्ध केलं ना, तुम्हाला सांगतो कोकणातलं संपूर्ण म्हणजे पनवेल सोडल्यानंतर एक चांगलं शहर इथं उभारू शकतो, एवढं खात्री आम्हाला आहे. परत तुम्हाला मी मागे सांगतो की शैक्षणिक उत्पन्नात सुद्धा आम्ही मागे पडतोय. मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा खेडवरून बस यायचे, मी एसटीतून मुलं यायची. खेड, दापोली, वाघर, अगदी संगमेश्वर, तिथनं मुलं चिपळूणला शिकायला यायची. आता चिपळूण मधली मुलं ज्ञानदीपला जातात. हे काय आहे सांगा मला, हे अधोगती आहे. आमच्याकडे ज्या संस्था आहेत, अभिमानाने सांगेल गोष्ट सांगतो की आम्ही आमच्याकडे संस्था की ज्यांची 100 वर्ष पूर्ण केली, अगदी बरोबर, सुवर्ण मत्स्य साजरं केलेले आहेत. मग असं का होतंय? आम्ही म्हणतो की रत्नागिरी जिल्ह्याचं आम्ही सांस्कृतिक केंद्र आहे, शैक्षणिक केंद्र आहे, सगळं आहे ना. मग ह्या गोष्टी काय होत आहेत? तुम्हाला माहिती, हे नुसतं मुलं बाहेर जातात नव्हे, त्यातून अर्थकारण सुद्धा थांबलेत. बरोबर आहे, मायग्रेशन जे होतं ते होत नाही ना. तुमचं शिक्षण, मुलं बाहेर जात आहेत, बस बाहेर जात आहेत. काही पालक आता शिफ्ट झालेत खेडला. म्हणजे ते जर इथे राहिले असते तर इथल्या दुकानदारांचा व्यवसाय छोटा मोठ्यांचा परिणाम झाला की नाही त्याचा? बारीक विचार करा. याच्या छोटे एमआयडीसी मध्ये काम करणारी जी मंडळी आहेत त्यांचे अधिकारी पण चिपळूण मध्ये राहतात. आपण त्यांना काय देतो? नाही, माझं म्हणणं कसं आहे की आता काय झालं, हे तो एक सर्वे आहे की लोट्यातले काय खाली येतात थांबतात, त्याला 2 कारण आहेत. तिथलं पोल्युशन आहे. अधिकारी वर्ग जे हे बघा, जे अधिकारी येतात ते बहुतांश बाहेरचे आहेत. म्हणजे मुंबई, पुणे किंवा अन्य ठिकाणी, युपी, बिहार ह्या साईडने आलेले असते, मोठ्या शहरातून आलेले. तर ते पोल्युशन मध्ये राहिलात नाही म्हणून चिपळूणमध्ये येतात. एक लक्षात घ्या, त्या कारणामुळे येत आहेत. आम्ही वेगळं काय त्यांना देत नाही म्हणून येत नाही. हे आधी प्रश्न समजून घ्या की अरे चिपळूणमध्ये येत होते काळ, पण आज आम्ही त्यांना अपूर्ण पडतोय ना. ठीक आहे ना, आता सुरू झाला. मी मगाशी म्हटलं की ग्लास अर्धा भरलेला आहे, आम्ही नाकारता येत नाही. म्हणजे तुम्हाला
आपलं स्टेडियम झालं, त्यानंतर महाराजांचं पुतळ्याचं एक चांगलं झालं, नारायण तलावाचं झालं, आहे ना, सुरुवात झाली. पण ह्याला अजून गती, बॅडमिंटन कोर्ट झाला, बॅडमिंटन कोर्ट झालं, ह्याला अजून गती मिळण्याची गरज आहे की जी लोकांना अपेक्षित आहे. त्यामुळे की चिपळूणला करण्यासारखं बरंच काय आहे. चिपळूणला डेव्हलप व्हायला खूप संधी आहे. शैक्षणिक उपक्रमांमध्ये काम व्हायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला तर चिपळूण खरं समजून आज नगरपालिका आहे अ वर्ग, भविष्यामध्ये ती महानगरपालिका होणार आहे आणि महानगरपालिकेवर तुम्हाला तुमचं कार्यक्षेत्र विस्तार होणार आहे, वाढवायचं आहे. लगतचं खिरडी असेल, तिकडचं तुम्हाला ते वालोप असेल, इकडे विरजोळ आहे, कामतय. हे जर तुमच्या शहरात यायचं म्हटलं तर ते उद्या प्रश्न करतील ना, काय देणार तुम्ही काय देणार आम्हाला, सुविधा तुम्ही काय देणार की ज्याच्यामुळे आम्ही तुमच्याकडे, त्याविषयी आमचं गाव बरं ना. बरोबर आहे. असं व्हायला पाहिजे. त्यांनी स्वतःहून म्हटलं पाहिजे गावाला आम्हाला तुमच्याकडे घ्या, की आम्हाला चिपळूण शहरामध्ये घ्या, कारण तुमच्या सुविधा, पाणी तुम्ही स्वच्छ देताय किंवा फिल्ट्रेशन पाणी देताय. एक लक्षात घ्या, नुसतं क्लोरीनचा मारा केला म्हणजे पाणी शुद्धीकरण होतं हा समज मनातून काढून टाकायला पाहिजे. त्याला लिमिटेशन असतं. आम्ही मचूळ पाणी गोळकोटायला देतोय, साधी गोष्ट असं आहे. त्या मचूळ पाण्याने तुमच्या आतड्यांना ह्याच्यावरती सगळं दुष्परिणाम होतो, म्हणजे बरेचसे रोग त्यातून निर्माण होतात. काळांतराने तुम्ही सातत्याने दिलं तर कॅन्सरकडे पण आपण जाऊ शकतो असं तज्ञ लोक म्हणतात. बरोबर आहे. ह्याला उपाय सोपे आहे. तो आधी मुळात ती जॅकवेल आहे ती चुकीची जागी आहे. तुम्ही जर आपण वीरेश्वर जे देऊळ आहे, सॉरी गांधारेश्वर देवळासमोर नैसर्गिक तिथं डो आहे जो 25-30 फूट आत्ता आहे, पावसाळी सोडून द्या बरं, त्याला बॅकवॉटर तिथं येत नाही, म्हणजे तुम्हाला गोड पाणी तिथे मिळेल. बरोबर. ही तिथं टाकण्याऐवजी तिथं जर केली असती ती जॅकवेल, आताही संधी आहे. आताही संधी आहे ना. लक्षात घ्या, शिरा पंप हाऊसचं मी इंद्राला पाणी जाण्याचं मेंटेनन्स काम काही वर्षापूर्वी मी करत होतो, ते माझ्या कॉन्ट्रॅक्ट होतं आणि तिथे सुद्धा ती परिस्थिती होत होती. त्या जॅकवेलला पाणी म्हणजे ते मचूळ येत होतं, त्याचा परिणाम टर्बाईन वरती होत होतं. मग जर मशीनवर, त्या एखाद्या इंजिनवरती मशीनवर होतं तर माणसावर का होत शरीरावर का नाही होऊ शकत. आणि मग तेव्हा असं त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही लोकलला जर आम्हाला सर्वे करून सांगा की आपण शिफ्ट कुठे करू शकतो. आम्ही तेव्हा सर्वे केला आणि तो मी जागा त्यांना तेव्हा सुचवली होती. त्यांचे तज्ञ जे दिल्लीतून, कारण ते दिल्लीतून सगळं हे होत होतं, त्याने आलं, त्यांना ते पसंत पडलं, ते म्हटलं परफेक्ट जागा आहे. पण नंतर ते एनरॉन बंद आणि सगळं चाललं, त्यामुळे ते बासनात गुंड गेलं. म्हणजे एक पर्याय व्यवस्था, म्हणजे एकीकडे शासनाकडून आपल्याला मिळालेली ग्रॅव्हिटी योजना सुरू झाली जेव्हा होईल, येस तेव्हा तिचं बॅकअप पाहिजे, बॅकअप प्लॅन म्हणून आपल्याला एक ग्रॅव्हिटीवरती जमात असेल नाही तर आपल्याकडे जे आहे तिथे ते पाणी उचललं पाहिजे, तर त्या गोष्टी होतील. आणि मगाशी सांगितलं की नद्या स्वच्छ राहायला पाहिजेत. आता ओघाने विषय निघाला, जेव्हा ते पंपस मायडा ती विहीर होती मेंटेनन्सचं, तर तुमच्यात तिथलेच एक कासेकर म्हणून होता मुलगा, तो डुबकी मारून ते गाळ काढायचा. महेंद्रजी सांगितलं तो तुम्हाला थक्क होईल आणि किळसवाणी येईल. त्याच्यामध्ये लिटरली प्लॅस्टिकच्या पिशव्या, मी दुधाच्या सिरीन असायची, इंजेक्शन टाकलेले असायचे, कोंबड्यांच्या पिसं असायची, चपला, सगळी म्हणजे ही हा कचरा सगळा तिथे जातोय. म्हणजे तिला अक्षरशः गटर करून त्या नदीला 500 शिवनेचं संगम होऊन जेव्हा पुढे जात होतं, अक्षरशः भयानक. म्हणजे बांद्र्याचा गटार सुद्धा काहीतरी ते चांगलं असेल. म्हणजे याच्यामध्ये नागरिकांचा पण भाग आहे. नाही, बेजबाबदार नागरिक आहेत, नागरिकांचा पण भाग आहे. घंटागाडी फिरते आणि तुम्ही जर अशा पद्धतीने करताय, अहो त्या विहिरीत जॅकवेल मधून जवळजवळ मिनी टेम्पो भरेल असं एवढे घाण त्यातून निघत होती, एवढी दुर्गंधी असायची. तिथेच आमचं पलीकडे गेल्यानंतर आमच्या नगरपालिकेची जॅकवेल आहे. काय शुद्धीकरण करणार तुम्ही आरो लावा नाही तर आणखी काय लावा ते. म्हणून ह्या पाणी, स्वच्छ पाणी जाणं गरजेचं आहे. आपली नागरिकांची सुद्धा जबाबदारी आहे, कारण नुसतं सगळं नगरपालिका करेल आणि आम्ही फक्त दोष द्यायचं आणि आम्ही घरपट्टी भरली आणि पाणीपट्टी भरली तर आमची जबाबदारी. तसं नाहीये. तुम्ही बायपासला गेल्यानंतर सकाळी बघा आम्ही चालायला जातो, काय परिस्थिती झाली. भले तो भाग ग्रामपंचायत असेल, पण ह्याचा अर्थ ते ग्रामपंचायत लोक तिथनं लांबून येऊन टाकत नाही. बाहेरून येणाऱ्या पर्यटकाला कुठे माहिती आहे ग्रामपंचायत जेव्हा लगत वाटतो तो जेव्हा पाहुणे मित्रमंडळ येतात ते म्हणतात ही सुरुवात काय. आमच्या नगरपालिकेला जर स्वच्छतेचा पुरस्कार मिळतो आणि सुरुवात जर अशी घाणेरडी दिसते तर ह्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. हे सुद्धा नगरपालिकेने पण करू शकतो. नगरपालिकेने, मी मागेही प्रांत साहेबांना भेटलो होतो, रिक्वेस्ट केली होती, त्यांनी सुद्धा ते ऍक्शन घेतली. तेव्हा त्या ग्रामपंचायतीला सांगा की घाण टाकणारे कोण गावातले येत नाही, तो हे शहरातील लोक नेऊन टाकतात, हे चुकीचं आहे ना. तर ह्या गोष्टी सगळ्या बंद होणं गरजेचं आहे. चिपळूण शहरामध्ये आजूबाजूच्या गावामधून शेकडो तरुण तरुणी व्यवसायासाठी येतात. तिकडे घाणे खडपोली असू देत, अलोरे शिरगाव असू देत, इकडे मिरजोळी रामपूर असू देत, कापसाडच्या पुढची गावं असू देत किंवा वालोप्यापासून परशुरामपासून येऊ देत. काय असं व्हायला पाहिजे की चिपळूण शहरामध्ये रोजगार वाढेल,
आणि ती लोक जास्त अट्रॅक्ट होतील. कारण जो तो बघायला गेलो, याला लागून 2 प्रश्न आहेत. याला लागून 2 प्रश्न असे आहेत की रोजगारासाठी थोडे वर्ष चिपळूणमध्ये काम केलं जातं आणि ही माणसं मुंबईत पडतात. मग तुमच्या क्षेत्रात असू देत, डिजिटल क्षेत्रात असू देत, हॉटेल लाईन मध्ये असू देत, आपल्याला रोजगारासाठी माणूस मिळत नाही, हा एक प्रश्न आहे. आणि त्याला लागून दुसरा प्रश्न आहे, हा माणूस मिळत नाही, त्याच्याबरोबर आपल्याकडे वयात आलेल्या मुलांना मुली देखील मिळत नाही. मग त्या मुली मुंबईकडे अट्रॅक्ट होतात. तरुण जसे मुंबईकडे अट्रॅक्ट होतात तशा तरुणी देखील अट्रॅक्ट होतात. आणि मग चिपळूण मधले अनेक तरुण अविवाहित राहिलेले आहेत. हा देखील प्रश्न आहे. हा लोकांचा विषय केला पाहिजे. फार गंभीर आहे हा. तुम्हाला एक सांगतो बघा की पंचायत राज ही स्वर्गीय राजीव गांधींची संकल्पना होती. तो असा होता की स्थानिक स्वराज्य संस्थेला बळकटीकरण करणं, की जे शहराकडे जाणारा ओघ आहे तो थांबला पाहिजे. आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेला त्यांनी वेगवेगळे अधिकार दिले. म्हणजे तुमचा विकास तुम्ही करा. त्याच्या मागचा हेतू तोच होता. मग ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असेल किंवा नगरपालिका, नगरपंचायती ह्यांना त्यांनी खूप अधिकार दिले. त्या नगरपालिका अधिनियम 1965 तरतुदीनंतर मध्ये बदल केले आणि त्यांना अंमप अधिकार दिले. तुमचा विकास तुम्ही करावा. मग एखाद्या वॉर्डमध्ये काय करायचं हे नगरपालिकेतल्या नगराध्यक्षांनी नगरसेवक ठरवते. पूर्वी तो काळ असा की वरून सगळे येत होते. ह्याचं कारण तीच आहेत की गावं मोठी, जी छोटी छोटी शहर आहेत ती चांगली सुधारली पाहिजे. त्याच्यामध्ये चांगली व्यवसाय आणि मिळायला पाहिजे. म्हणजे जो लगतच्या गावातला माणूस हा मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन तिथला आणखी लोंढा न वाढवता तो विखुरला पाहिजे किंवा तिथं थांबला पाहिजे. आज लक्षात तुमचा प्रश्न चांगला आहे. ही नगरपालिकेची निवडणूक आता जी होणार आहे ही केवळ बहादुरशेख नाका ते पाग नाका आणि पाग ते गोळकोट पुरती मर्यादित नाही. ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीवरती तालुक्यातल्या 168 गावांचं लक्ष आहे. बर, त्या आशा लावून आहेत. कारण जर शहर सुधारलं, शहरामध्ये विकास झाला तर आमच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटतो. बरोबर. माझ्याच गावातून जवळ 40 ते 50 मुलं रोजीरोटीसाठी चिपळूण शहरात येत आहेत. अशा बऱ्याचशा येत आहेत. आणखीन ह्याची जर संधी वाढली तर त्यांना मुंबईत जाण्याची आवश्यकता नाहीये. तो पर्याय चिपळूण देऊ शकतो, तेवढी क्षमता आहे. मग याच्यासाठी मी म्हटलं की इथनं रोजंदारी कशी वाढेल. त्या नगरपालिकेचा तो भाग नव्हे की इंडस्ट्री आणणं आणि हे, तो राज्य सरकारचा आहे. पण इथं जर व्यवसाय वाढले, म्हणजे दुकान जो व्यवसाय आहे किंवा किराणा माल किंवा वेगळं, हे वाढेल कधी वाढेल, सुविधा वाढतील तेव्हा. मग अशी तुम्हाला सुरुवातीला मी सांगितलं की बारामतीला लगतच्या तालुक्यातली माणसं तिथे राहतात का, तर तिथं चांगल्या सुविधा मिळतात म्हणून. म्हणजे साताऱ्यातल्या सुद्धा लोक जाऊन बारामतीत राहत आहेत रिटायरमेंट झाल्यानंतर. सगळे का राहत आहेत, तर सुविधा तिथे मिळतात. जर चिपळूणने तशी केली तर मुंबईत जो रिटायर झालेला माणूस आहे तो मुंबईतला तो चिपळूणवर राहील ना. आहेत ना उदाहरणं, काही येतात, काही आलेत ना. आपल्या त्यांची संख्या अजून वाढवायची ना. आणि ते आल्यानंतर मग काय होईल की व्यापार वाढेल. व्यापार वाढले की मग रोजंदारी, हे सगळं सर्कल आहे, काही नाही, अर्थकारण वाढतं. आणि हे जेव्हा होईल तेव्हाच होईल. म्हणजे चिपळूण मध्ये सुविधा मिळाल्या तर व्यवसाय वाढेल, व्यवसाय वाढला तर तरुण इथे राहील, तरुण राहिला तर तरुणी राहील. मग इथल्या इथे आपल्या प्रश्नांचे उत्तर. बघा, लक्षात घ्या, आज मुंबईला माझ्या गावातली का इतर गावातली माहिती, जी मुलं जाऊन बिचार तिकडे काम करत असतात, काय परिस्थितीत काम करत आपण बघितलं. 10 बाय 10च्या रूम मध्ये 5-5, 10-10 माणसं, त्यांची काय त्यांना हौस असते का. पण पर्याय नाही, गरज असते, नोकऱ्या नाहीत. आता आजूबाजूला इंडस्ट्री एरिया आहे, सगळं आहे, पण ती किती डेव्हलप आहे, किती कारखाने चालू आहेत, बरोबर, हा सुद्धा एक प्रश्न आहे ना. तर या जर करायचं असेल तर एक शहर विस्तारलं पाहिजे, शहरामध्ये चांगल्या सुविधा मिळाल्या, रोजंदारी तिथं वाढेल. आणि मग आजूबाजूचे, मी मगाशी म्हटलं की 168 गावांचं लक्ष आज आहे की कशी तिथं कमिटी बॉडी येते, ट्रस्टी कसे येत आहेत, नगराध्यक्ष कसा येतोय, शहर कसं वाढवतोय. आणि ह्याच्यावरून शान आहेत. चिपळूण मधले झालेले, शहरामध्ये झालेले विकास हा पाजरत गावांमध्ये जात असतो. बरोबर. आणि तिथून अर्थकारण आदर्श घेतात ग्रामपंचायती. हा असा विषय. म्हणून माझं विनंती आहे की चिपळूणच्या नागरिकांनी मत टाकताना सारासार विचार करावा. जाती धर्म ह्याच्या पलीकडे जाऊन काम करायला लागेल. बरोबर. लक्षात घ्या, माझंही म्हणणं असं की आम्ही छत्रपतींचे आपण मावळ्यात. महाराजांनी राज्यकारभार करताना कधी जाती धर्माचा भेद केला नाही. आता बाकीच्या सांगत ते हिंदवी स्वराज्याचं आणि किंवा ह्याचं तर असं नव्हतं. महाराजांनी नेहमी रयतेचं राज्यच म्हटले. तुम्ही त्यांची कुठली बकरीतली त्यांची बकर असेल त्यामध्ये त्यांचे पत्रव्यवहार, कधी त्यांनी कुठल्या जाती धर्माचं रयतेचं राज्य म्हटले. आपण रयतेचं राज्य जर केला तर खऱ्या अर्थाने विकास होईल. मी आज चिपळूणचं म्हणतो, पण तुम्ही जगातले विकसित राज्य जे देश आहेत
तिथं धर्माचं राजकारण नाहीये. हो निक्षून बघा, ज्यांनी धर्माचं राजकारण केलं त्यांचा कधीच विकास झाला नाही. ही वास्तव आहे. म्हणून शहर आपलं आहे, इथे जातीय सलोखा आहे, हम्म. तो राहायला पाहिजे तसा. धार्मिक सलोखा आहे, तो तसा राहायला पाहिजे. तुमच्या राजकारणासाठी तुम्ही धर्म आणि याचा आणत असाल तर ते दुर्दैव आहे. हम्म. आपण कोकणामध्ये अशा गोष्टी बघा, तुम्ही प्रामुख्याने यापासून फार अलिप्त राहिलोय. बरोबर. पण येणारा काळ जे काय संकेत देते ते तसं होता नाही. आणि म्हणून माझं पण सांगे की जाती धर्माच्या पलीकडे काम करणारा माणूस कोण असेल त्याला निश्चित द्या. सुसंस्कृत, सुज्ञ आणि याची प्रतिमा स्वच्छ असेल, चांगली असेल, तर आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चिपळूणचा हा नगरसेवक आहे, हो. चिपळूणचा हा नगराध्यक्ष आहे, की हे बघताना त्या अभिमानाने सांगितलं पाहिजे अशा गोष्टीचं व्हावं. अशी एक माझी विनंती सगळ्या तुमच्या माध्यमातून चिपळूणच्या सुज्ञ, सुसंस्कृत हम्म. नागरिकांना माझी सांगणं आहे. माझं कोकणच्या माध्यमातून गप्पा टप्पामध्ये आता वेळ झाली ते थांबण्याची, मात्र एक संदेश नक्की द्यायला आवडेल. तो संदेश असा की चिपळूणच्या सार्वत्रिक निवडणुकीचा उमेदवार निवडताना तो आपल्या वॉर्डचा विकास कसा करेल, आपल्या शहराचा विकास कसा करेल, त्याची तेवढी कॅपॅसिटी, कॅपेबिलिटी, पात्रता, अभ्यास हे सगळं आहे का, हा दृष्टिकोन नक्की तपासा आणि मग तो निवडा. आणि जो उमेदवार निवडून येईल त्यांनी मात्र एकदा निवडून आल्यानंतर तू मला मत दिलंच नाही, तू मला मत दिलंच नाही म्हणून मी तुझी कामं करणार नाही असा हेवादावा न करता जो सत्तेत असेल त्याच्याकडून चिपळूणचा विकास करून घेणं हाच एक पर्याय समोर ठेवून याच मार्गावर तो जर चालला तर आपल्या चिपळूणचा विकास होईल. आणि आम्हाला दुसरं काय हवंय, आपल्या सर्वांना दुसरं काय हवंय, चिपळूणची प्रगती म्हणजे आमची प्रगती. वेळ झाली ते थांबण्याची. तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण. वाजी साहेब, धन्यवाद. धन्यवाद.